जय शिवराय सर्वांना. शिवरायांवर पुस्तक लिहिण्याचा आज आहे 6वा दिवस. आज आपण शिवरायांच्या अंगी असलेल्या स्वाभिमानाबद्दल बोलू. शिवरायांनी शिकवलं आहे की स्वतःच्या स्वाभिमानाला नख लावण्याचा कोणी प्रयत्न जरी करत असेल तर त्याचा मुलायजा करायचा नाही, त्याचा बाजार उठवायचा, मग समोरचा तो बादशाह का असेल. खरं तर शिवरायांनी मराठी अस्मितेचा स्वाभिमान वयाच्या 16व्या वर्षीच राखला, ते म्हणजे गुलामगिरी स्वीकारली नाही व स्वराज्याची शपथ घेतली. शिवराय आग्रा दरबारात गेले तेव्हा औरंगजेब मुद्दाम शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र सह्याद्रीच्या सिंहाने सिंहगर्जना केली. या घटनेचे वर्णन करताना कविभूषण म्हणतात, प्राय दरबार बिललाने खरीदार देखी जापता करण हारे नेक. आये दरबार बिललाने खरीदार देखी जायत कनकहारे नेकहनु न मनके. भूषण बनत भोशिला के आए आगे ठाड़े बाजे भय उमराए तनुक्य करन के. शाही रहो जकी सिउ शाही रहो तकी और शाही रहो चकी बने बहुत अनबन के. विषम के भानुसो सुमान को प्रताप देखी तारे सम तारे गए मुंदी तुर्कन के. म्हणजे शाही दरबारात शिवाजीराजे आलेले पाहून सगळे चोपदार सरदार बिलगुलून उठले. सगळे काही उमराव शिवरायांच्या समोर उभे राहिले. शिवरायांना या गोष्टीचा प्रचंड राग आला व त्यांनी सिंहगर्जना केली. ते पाहून औरंगजेब बादशाह भयभीत झाला. सर्वजण शिवरायांकडे चकित होऊन पाहू लागले. अग्नीने प्रचंड लाल झालेल्या सूर्याकडे पाहिल्यावर डोळे जसे दिपतात तसे शिवरायांचा हा शिवप्रताप पाहून सगळ्यांचे डोळे दिपून गेले.